इस्कॉन आम्हाला काहीच फायनान्शियल हे करत नाही. सपोर्ट मोठं किचन आमचं यमुनामृतचं जे आहे ते पारडीला रामानुजनगर म्हणून आहे. 7 ते 8 हजार लोकांचा स्वयंपाक करून एवढे मोठे कंटेनर्स आमच्याकडे आहेत. सर तुमचं नाव काय? संजय सुदर्शन देशपांडे. हां. अन्नामृत फाउंडेशनला काम करतो. अन्नामृत फाउंडेशन. तर हे कधीपासून करता तुम्ही? हे साधारण 2018 ही संस्था फाउंड झाली. हां. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कंटिन्यू सुरू होते. कोरोनाच्या आधीपासून हे सुरू आहे. अच्छा. ही नागपुरात अशी 5 ठिकाणी सेवा सुरू आहे. अच्छा. एक एम्सला आहे, सिम्सला आहे, विवेकानंद हॉस्पिटल खापरीला आहे, इथे आहे. आणि सकाळी 8 वाजता तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल चौकामध्ये ब्रेकफास्ट असतो. तर तुम्ही जे हॉस्पिटल्समध्ये जे पेशंट येतात हां, तर त्यांना हे सगळं म्हणजे तुम्ही पेशंटच्या रिलेटिव्हला, पेशंटला नाही, कारण पेशंटला मॅक्झिमम ठिकाणी हॉस्पिटल पुरवत्या. हां. त्याच्यामुळे पेशंटचे जे रिलेटिव्ह असतात बाहेरगावचे, हां. तर त्यांना आम्ही देत असतो. अच्छा. कारण त्यांच्याकरता कोणी विचार करत नसतो. हां. त्याच्यामुळे आमची संस्था त्यांना प्रिफरन्स देते. केली होती ती सुरू केली ॲक्च्युली इस्कॉन जी आहे, इस्कॉन त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणून जी आहे, त्याच्या अनुषंगाने ही सुरू केलेली आहे. त्याचं हेड ऑफिस जे आहे मुंबईला आहे आणि ऑल ओव्हर कंट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी जे ब्रँचेस आहेत. नागपूरला पण आहे. नागपूरला पण आहे. नागपूरला सगळ्यात मोठं किचन आमचं यमुनामृतचं जे आहे ते पारडीला रामानुजनगर म्हणून आहे, भरतवाडा रोडवर तिथे आहे. ॲट ए टाईम तिथे जवळपास 7 ते 8 हजार लोकांचा स्वयंपाक करून एवढे मोठे कंटेनर्स आमच्याकडे आहेत. ती म्हणजे तुम्ही हे रोज साधारण 1,500 ते 2,000च्या आसपास लोक राहतात, म्हणजे खातात 5ही पॉईंट म्हणून. आणि किती गाड्या आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 7-8 गाड्या आहेत. 8 गाड्या ते वेगवेगळ्या लोकांनी स्पॉन्सर्ड केल्या आहेत कंपनीने. LIC गोल्डन ज्युबिली एम्प्लॉईज क्लब आहे, WCL आहे, मॉईल आहे, आदित्य अनघांनी गाडी दिलेली आहे आम्हाला. तशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी आम्हाला दिलेल्या आहे. मोठे जे डोनर्स आहेत ते सुद्धा आम्हाला दरवर्षी काही ना काही डोनेशन देत असतात. सामान्य लोक म्हणजे असं आहे की बाबा ज्याचा वाढदिवस असेल, काही कोणाच्या ॲनिव्हर्सरीनुसार असेल, पुण्यतिथी असेल, डोनेशन करतात. डोनेशन्स एक मिनिमम 2,500 जर दिलं तर त्यांच्या नावाने जिथे आपण बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवर त्यांचं नाव लिहून त्यांच्या नावाने अन्नदान आपण करू शकतो. इस्कॉन टेम्पल वेगळं आहे आणि अन्नामृत फाउंडेशन वेगळं आहे. ते दोन्ही म्हणजे मिळून करताय सगळं? हो, नाही, अन्नामृत इस्कॉन आम्हाला काहीच फायनान्शियल हे करत नाही, सपोर्ट करत नाही. आम्हाला आमचं कलेक्शन करायचं आणि त्याच्या भरोशावर आम्ही चालवतो. अच्छा. हे तुमचं म्हणजे वेगळं आहे? वेगळं आहे. अच्छा. इस्कॉन एक मेन फाउंडर होतं ते. इस्कॉनचे जे प्रभुपाद आहेत, हां, त्या श्री प्रभुपादांनी हे फाउंडेशन तयार केलं होतं आणि हे वेगळं ठेवलं. काम वेगळं आहे इस्कॉन टेम्पलचं आणि अन्नामृत फाउंडेशनचं. तरी किती लोक काम करत असेल रोज? अन्नामृत फाउंडेशनला आमचे साधारण 35 ते 40 लोक आहेत टोटल. ड्रायव्हर, हेल्पर्स, कुक्स, मानधन एक दिलं जातं. महिन्याचे मानधन.